नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. फायनली आता जान्हवीचा टॅब आणि इयरफोन घेऊन झालेले आहे आणि आता तिच्यासाठी आम्ही शूज बघायला निघालोय. तिच्यासोबत माझेही शूज घेणं होणार आहे, तर चला माझ्याबरोबर तुम्ही शॉपिंगला. शूज लेने हैं, जान्हवीसाठी शूज आणि माझ्यासाठी शूज. चलो माझी साईज आहे, पण मला जसे पाहिजे तसे शूज नाही भेटत आहे. मला ना वॉकसाठी चांगले शूज पाहिजेत, कारण सिम्पल शूजवर माझे खूप पाय दुखतात. माझ्याकडे आहे 2 जोडी शूज आहेत, पण त्याच्याने खूप पाय दुखतात माझे, त्याच्यामुळे मला तसे नको आहेत. आणि जसे वॉकचे असतात कम्फर्टेबल, जसे डॉक्टर ऑर्थोवाले वगैरे, तसं घ्यायचे सॉफ्ट. शोधतोय आम्ही, आता बघू अजून 1-2 दुकानात. आता सध्या तिचं शॉपिंग चालू आहे, तर हे बोलले फक्त तिचं हे तुझं नंतर. त्या शॉपमध्ये तर तिला शूज आवडले नाहीत. आता बाटाच्या दुसऱ्या शोरूममध्ये आलोय आम्ही शूज बघायला. स्निकर्स हवेत तिला, आता बघू तिला इथे पण आवडतात की नाहीत स्निकर्स. फायनली आता तिला त्या दुकानात शूज नाही आवडले, आता ह्या दुकानातले तिला हे शूज आवडलेत. हे पण बाटाचं शोरूम आहे, छान आहे ते पण शूज, पण तिला नव्हते आवडले. तिला स्निकर्सवाले शूज पाहिजे होते. फायनली आम्ही आता आलोय बाटाच्या शोरूममध्ये आणि खूप छान छान व्हरायटी आहे इथे पण. तिला त्याही दुकानात शूज नाही आवडले होते, पण ते खूपच महाग होते. तीच म्हणाली मला एवढे महागाचे शूज नको, 2,500 होते ते स्निकर्स. तर आधी बॅग घेऊया बोलली, कारण बॅग पण आता तिला मोठी लागणार आहे, कारण तिचे स्टडी बुक्स आहेत आणि इन्स्ट्रुमेंट्स आहेत सगळे. रोज ते कॉलेजला घेऊन जायचेच असतात. पाण्याची बॉटल आहे. तर मी तिला जी बॅग दिली होती ती छोटी होती, आता जरा तिला मोठी बॅग हवी आहे, कारण टॅब पण त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळंच सामान राहिलं पाहिजे, म्हणून मोठी बॅग घ्यायची. तर आता अगोदर बॅग घेऊया असे तिचे पप्पा बोलले, आणि शूज आपण अजून दुसऱ्या दुकानात बघूयात. सो फायनली आता आम्ही आलो आहे तिला बॅग घ्यायला. पण तिचं असं आहे ना की तिला शूजचे पण ब्लॅकच कलर हवा आहे आणि बॅगचा पण ब्लॅकच कलर हवा आहे. काय माहीत तिला ब्लॅक कलर का एवढा आवडायला लागला आहे. मॅडमची शॉपिंग अजून काही संपत नाही, आज अख्खा दिवस जाणार आहे शॉपिंगला. आवडता कलर तिला सगळे काळं पाहिजे, शूज काळे पाहिजे तिला. 15 मिनट के बाद भेज देना, अभी अभी जरूर करने रख दो, 15 मिनट के बाद भेज देना, ठीक है. ॲक्च्युली आज अशी गंमत झाली आहे ना, तिची शॉपिंग करता करताना आम्हाला सगळ्यांनाच आज मूड आला आहे शॉपिंग करायचा. ॲक्च्युली आमचा काहीच प्लॅन नव्हता आमच्यासाठी काही घ्यायचा. मी मध्येच माझे शूजचं पण काढलं, ह्यांनी पण ह्यांच्या शूजचं काढलं, ह्यांनाही बघायचे शूज. आणि आता फायनली आधीलाही असं वाटते की मी माझ्यासाठी एक नवीन बॅग घेतो. त्याची पण सॅग आहे, तर त्याला सॅग नको आहे, अशी साईडला अटकवणारी बॅग हवी आहे, त्याच्यात त्याचा लॅपटॉप व्यवस्थित राहील बोलतो तो. आता त्याच्यासाठी स्वतःसाठी तो बॅग बघतोय. आणि आता साहेब आमचे कंटाळलेत, त्यांना लागली भूक, त्याच्यामुळे ते बोलले आता घरी चला, बाकीचं शॉपिंग संध्याकाळी. तर आता निघालोय आम्ही घरी.
बरंच तिचं शॉपिंग करायचं बाकी आहे. हा चला, अजून स्कार्फ घ्यायचा आहे तिला, शॉर्ट्स घ्यायचे, टी शर्ट्स घ्यायचे आणि बेल्ट घ्यायचा आहे. पण आता ते सगळं संध्याकाळी, आता कारण वाजलेत 3:30 आणि खूप भूक लागली. टॅब घ्यायला, इयरफोन घ्यायला बराच वेळ गेला. इयरफोन पण घेतले तिला टॅब बरोबर आणि त्याच्यानंतर शूज बघण्यात का वेळ गेला. शूज पण तिच्या मनासारखे तिला नाही मिळाले, फक्त तिने घालून बघितले पण तिला ते इतके कम्फर्टेबल नाही वाटले, त्याच्यामुळे शूज नाही घेतले. मला पण नाही आवडले. मला पण शूज घ्यायचे आहेत पण मी डॉक्टर ऑर्थोवाले शूज घेणार आहे. ते शूज मला पण नाही आवडले. तर आता झालं एवढंच. आता बॅग घेतल्यात दोघांच्या पण आणि आता निघालोय घरी. तर भेटूयात परत एकदा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच आता संपवते. सो संध्याकाळचा ब्लॉग बघू, मला करायला जमला तर मी करेन तो, कारण अंधार असतो, मोबाईल पकडता येत नाही, त्याच्यामुळे संध्याकाळचा तर शक्यतो नाही जमला तर नक्की करेन. सो बाय बाय आणि थँक्यू सो मच माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल. बाय बाय.